नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 201 ते 210 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांकडून आपल्याला योगाभ्यासाचं मार्गदर्शन मिळतंय. मूळ बंधामध्ये साधक स्थिरावलाय. त्या स्थितीचं, त्या आसनाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. आता आपल्या शरीराची कशी रचना होत असते ह्याविषयीचं मार्गदर्शन. तव कर संपुट आपैसे, वाम चरणी बैसे, बाहू मुळी दिसे, थोरी व आली. अर्थात आपले दोन्ही हात एकमेकांना स्पर्श करून एकमेकांवर स्थिरावलेले असतात. डाव्या हातावर उजवा हाताचा तळवा आणि हा डावा हात वामचरणी बैसे. डाव्या पायावर तो टेकला जातो आणि असं बसल्यावर आपले खांदे हे आपोआप थोडे वर उचललेले दिसतात. बाहुमुळी दिसे, थोरी व आली. खांद्यांना बाहुमूळ म्हटलेलं आहे. माझी उभारलेनी दंडे, शिरकमळ होय गाढे, नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती. अहो, असे हे उभारलेले खांदे अर्थात दंड, त्याच्यामध्ये आपलं मस्तक. पण माऊलींनी ह्या मस्तकाला कमळ म्हटलेलं आहे. शिरकमळ. हे मस्तक खोचल्यासारखं दिसतं. होय गाढे. आणि अशा अवस्थेमध्ये नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती. म्हणजे आपल्या नेत्रांचे जे दोन किनारे आहेत ते किनारे एकमेकांना जणू मेळण्याचा प्रयत्न करू लागतात. वरचिले पाती ढळती, तळींची तळीपुंजाळती, तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. अर्धोन्मिलित स्थिती कशी असते त्याची ही ओळख ज्ञानोबारा येथे करतात. आपल्या वरच्या पापण्या, डोळ्यांच्या वरच्या पापण्या या थोड्याशा खाली येतात, परंतु खालच्या पापण्या मात्र तशाच्या तशाच राहतात. वरचिले पाती ढळती, तळींची तळीपुंजाळती, तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. अशी ही अर्धोन्मिलित अवस्था प्रगट होते. दिठी राहोनी आतुलीकडे, बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी. अशी ही जी दृष्टी जी आता अर्धोन्मिलित झालेली आहे ती आतच वळते, आतच राहायचा प्रयत्न करते. परंतु जर का चुकून डोळ्यांच्या आधाराने या दृष्टीने बाहेर पाऊल टाकलंच तर तिची नजर नासिकाग्र पडते. या नासिकाग्राला माऊलींनी नासाग्र पीठ म्हटलेलं आहे. बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई ठावो पडे नासाग्र पीठी. तर त्या दृष्टीला नासिकाग्रच दिसतं. ऐसे आतूंचा आतूंची रचे, बाहेरी मागुते न वचे, म्हणोनी राहणे आधिये दिठीचे, तेथेंची होय. आणि अशा प्रकारे ही दृष्टी आतच राहू बघते, बाहेर जातच नाही. आणि बाहेर जातच नाही त्यामुळे आपोआप अर्धोन्मिलित दृष्टी नासिकाग्र स्थिरावते. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी, हे चाड सरे आघवी आपैसया. आता उगीचच देवाने डोळे दिलेत म्हणून दृष्टीचा वापर करत इकडे तिकडे बघत बसावं, किंवा एखादं दृश्य, एखादी व्यक्ती, एखादा आकार बघत बसावा, ही इच्छाच नाहीशी व्हायला लागते. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी, हे चाड सरे आघवी आपैसया. अशी ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर थोडक्यात त्या साधकाच्या सर्व वृत्ती आतच राहायला लागतात, एकाग्र होतात.
अशा अवस्थेमध्ये शरीराची स्थिती काय होते किंवा अनुभवाच्या वाटेवर चालताना काय होत जाते ते आता ज्ञानोबा सांगतात. ते म्हणतात, मग कंठनाळ आटे, हनुवटी हे हडवती दाटे, ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी. या ठिकाणी कंठाचा भाग जो आहे तो अकुंचित पावला जातो आणि आपल्या अनवटी खाली मानेपाशी जो खळगा आहे त्या खळग्यामध्ये ही अनवटी जणू काही पक्की अडकून बसते. ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी. छातीच्या वरती जो खळगा आहे, जो खड्डा आहे, त्याच्यामध्ये ही अनवटी पक्की घट्ट अडकून बसते. माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा. अशी ही अनवटी मानेच्या खळग्यामध्ये अडकून बसल्यामुळे मान जणू काही दिसतच नाही. माझी घंटिका लोपे, आणि त्या ठिकाणी जो बंध घडतो, हा योगाभ्यासामधला बंध, तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा. अर्जुना, ह्या योगाभ्यासामध्ये ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जो बंध अनुभवायला येतो त्याला जालंधर बंध म्हणतात. पुढे जाऊन या अवस्थेमध्ये अजून एक बंध साधकाला अनुभवायला येतो. नाभी वरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू. आपलं नाभिस्थान जे आहे ते जरासं वर येतं. उदर हे थोके, उदर मात्र सपाट होतं, आत ओढलं जातं. अंतरी फाके हृदय कोशू. आणि हा जो हृदय कोश आहे, हृदय कमळ आहे, ते आतल्या आत उमलतं, व्यापक होतं, विस्तार पावतं. स्वाधिष्ठाना वरिचिले कांठी, स्वाधिष्ठाना वरिचिले कांठी, नाभिस्थाना तळवटी, बंधू पडे किरीटी वोढी आणा तो. पहिला जालंधर बंधाचा अनुभव घेतल्यानंतर पुढे स्वाधिष्ठान चक्राच्या वरती, परंतु नाभिस्थानाच्या खालती अजून एक बंध पडतो. त्या बंधाला वोढी आणा बंध असं म्हणतात. माऊली योग मार्गातल्या 3 बंधांची ज्ञानोबारायांनी आपल्याला इथे ओळख करून दिली. मूळबंध, जालंधर बंध आणि वोढी आणा बंध. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.